नमस्कार, मी सुलेखा तळवलकर दिल के करीबमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी अगदी मनापासून स्वागत करते. भाषा आणि विचार दोन्ही अतिशय स्पष्ट असणारी आणि ते तेवढेच उत्स्फूर्तपणे मांडणारी माझी खास मैत्रीण चिन्मयी सुर्वे, सॉरी चिन्मयी सुमित. चला तर मग स्वागत करूया चिन्मयताईचं. नमस्कार. वेलकम टू दिल के करीब. थँक्यू. सॉरी, मी चिन्मयी सुर्वे म्हणले कारण मला जसं लहानपणापासून जे मला ओळखतात ते सुलेखा धराधर म्हणून ओळखतात, तसं चिन्मयी सुर्वे हे नाव माझ्या दिल के करीब आहे. राईट. अगदी ते माझ्याही दिल के करीब आहे आणि अजूनही काही चेक्स हे चिन्मयी सुर्वे ह्या नावाने येतात. हो का? त्याच्यामुळे आता लग्नाला खरं तर 27-28 वर्ष झाली, पण तरीही लोकांना जर मी चिन्मयी सुर्वे वाटत असेल तर काहीच हरकत नाही. मला वाटतेस तू, कारण मला ना तुझी ती एक अशी इमेज आठवतीये. तू मला वाटतंय सिटी लाईट जिम मध्ये वर्कआउट करायचीस आणि मला सिनियर होतीस आणि त्यावेळेला तू खूप काम करायचीस आणि मी नवीन नवीन, आपण बघतो ना, वी लुक अप टू अ फ्यू पीपल, त्यातली तू एक होतीस आणि तू दिसायला भारी अशी एक मस्त पर्सनॅलिटी, उंच आणि कॉन्फिडंट, एक्स्ट्रीमली कॉन्फिडंट. तर मला असं वाटायचं असं व्हायचंय आपल्याला. आता मला तुझ्याकडे बघून असं वाटतं की असं व्हायचं. बरं, तू दिल के करीबचे एपिसोड जर का बघितले असशील पहिल्या एपिसोड पासून, थँक्यू. सो तुझं स्वागत गिफ्ट्स देऊन करू आणि त्यानंतर गप्पांना सुरुवात करू. नक्की. येस. आपली एक मैत्रीण आहे निलिमा अमित नावाची, जी एक लाईफ कोच आहे, रेकी हीलर आहे आणि तिने खूप सुंदर पुस्तक लिहिलंय, एक आयुष्य अनेक प्रवास, आनंदी जीवनाचं रहस्य. किती सुंदर. तुझ्यासाठी पाठवले भेट म्हणून. धन्यवाद निलिमा, खूप खूप धन्यवाद. मस्त. रोहन प्रकाशन आपल्याबरोबर निगडीत आहे दिल के करीब बरोबर आणि ते जवळपास 41 वर्ष त्यांच्या क्षेत्रात कार्यरत आहेत आणि त्यांनी तुझ्यासाठी एक खूप सुंदर पुस्तक पाठवलंय, फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांचं, आणि त्यांच्या आयुष्याबद्दल सगळं आहे त्यात. तुला वाचनाची खूप आवड आहे. हो, आणि व्हॉट्सॲप वरचा इतिहास वाचण्यापेक्षा मला खराखुरा पुस्तकातला इतिहास वाचायला आवडतो, त्याच्यामुळे थँक्यू. बरं, RDK 20 हा जर का आपण कुपन कोड वापरला तर रोहन प्रकाशनच्या प्रत्येक पुस्तकावर 20% डिस्काउंट आहे. वा, हे मला वापरता येईल. येस. आपली आणखीन एक मैत्रीण आहे डॉक्टर आरती सोमण, साताऱ्याची आहे आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे निसर्ग हर्ब्स. बर. त्यांनी तुझ्यासाठी स्किन केअर प्रॉडक्ट्स पाठवलेत, ऑर्गॅनिक आहेत. टर्मरिक स्वीट ऑरेंज बॉडी ऑइल आहे, त्यानंतर मला असं वाटतं हे फेस ऑइल आहे, पोमोग्रॅनेट अँड लेमन सोप, वा वा, आणि स्क्रब आहे, फेस स्क्रब. प्रॉडक्ट्स खूप सुंदर आहेत, वापरून बघ. त्यांची पॅकेजिंग पण खूप सुंदर दिसत आहेत. हर्ब्स असं म्हटलं की ते छानच वाटतं काहीही. थँक्यू. किती 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 भेटी आहेत ह्या. बरं, NH25 हा जर का आपण कुपन कोड वापरला तर निसर्ग हर्ब्सनी आपल्या सगळ्यांसाठी 25% डिस्काउंट ठेवले त्यांच्या सगळ्या प्रॉडक्ट्सवर. थँक्यू सो मच. थँक्यू. आपली आणखीन एक आर्किटेक्ट मैत्रीण आहे अलिशा आचार्य आणि तिच्या ब्रँडचं नाव आहे पॅरेग्राफ. तिने तुझ्यासाठी ना हे असे छोटे छोटे प्लॅनर्स पाठवलेत. जॉट, नोट आणि हे त्यातल्या त्यात जरा मोठा प्लॅन. मला फार स्टेशनरी ही गोष्ट माझ्या अत्यंत आवडीची आहे. हो ना. फॉर सम रिझन मला पण खरेदी करत असते. खूप पेन, खूप डायऱ्या, त्याच्यात लिहिते मी 2 अक्षर, पण त्याच्यासाठी त्या मी खूप जमवते. त्यामुळे फारच आवडलेलं गिफ्ट आहे. येस. थँक्यू अलिशा, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. आय लव्ह द लेटरिंग. पॅरेग्राफ. आपल्या 2 मैत्रिणी आहेत, शीतल आणि श्यामल, ज्यांच्या ब्रँडचं नाव आहे गुंफण आणि त्या डिझायनर ज्वेलरी बनवतात. तुझ्यासाठी वाव, खूप सुंदर हा सेट पाठवलाय. इथे इयरिंग्स. हो, ते पकडलं मी. पडू नाही देणार.
हे खूप सुंदर खूप गोड आहे, आहे. हे फारच सुंदर आहे. विशेष म्हणजे त्यांना जर का आपण एखादं डिझाईन दाखवलं हां. तर सेम टू सेम आपल्याला बनवून सुद्धा देतात. क्या बात आहे. फार सुंदर आहे, खरंच खूप सुंदर आहे. मी ही घालून तुम्हाला फोटो पाठवेन. येस. आपली आणखीन एक मैत्रीण आहे मीनाताई इनामदार, पुण्याच्या आहेत आणि ब्रँडचं नाव आहे अप्रतिम साड्या. हो हो. त्यांच्या साड्या सुद्धा अप्रतिम असतात आणि पॅकेजिंग वगैरे सुद्धा अप्रतिम असतं. खरंच आहे. टसर सिल्कची तुझ्यासाठी एक साडी पाठवली त्यांनी ब्युटिफुल आणि कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे आत. वाव, खूप सुंदर आहे ही साडी, खूपच सुंदर साडी आहे. कॉम्बिनेशन अनयुज्युअल आहे ना. हो. आणि माझा म्हणजे तो फिरोझी हा रंग माझा भयंकर आवडता. मी लक्षात ठेवेन. आपले आणखीन एक मित्र आहेत अद्वैत बापट नावाचे आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे सहज हवन एंटरप्राइज. बर. त्यांनी तुझ्यासाठी ऑर्गॅनिक गुळापासून बनवलेला खरवस पाठवलाय. वा वा. हे यज्ञकर्म मी नक्की करेन. फारच मस्त. खरंच मला आवडतो. मला फार कमी गोड पदार्थ आवडतात, त्याच्यातला हा एक आहे. आपले आणखीन एक मित्र आहेत निशांत आवळे नावाचे आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे चेरी पिक. तुझ्यासाठी चेरी कलरची एक मस्तपैकी केबिन बॅग पाठवली आहे. थँक्यू सो मच. तुम्ही एवढी काही गिफ्ट देता की त्याच्यासाठी ह्याची आवश्यकताच आहे. पुढच्या वेळेला बहुतेक गाडी आणायला लागेल तुम्हाला. ती पण देऊ कदाचित. हो हो, करतील स्पॉन्सर नक्की. बरं, तुझ्या नावाचा पर्सनलाइज नेम टॅग सुद्धा आहे. हो खरंच, खूपच सुंदर, मस्त. मला रंग पण खूप आवडलाय. निशांत दादांनी त्यांच्या या बॅग्सवरती 35% डिस्काउंट ठेवलाय. निघालेच मी. सो सुरुवात करूया गप्पांना. बरं, मी मगाशी म्हणाले तसं भाषा आणि विचार अतिशय स्पष्ट, त्याच्यामुळे कधी म्हणजे फायदे होतच असतील, पण तोटा होतो का गं? तोटा नाही झाला आजवर कधी, पण कधीतरी असे प्रसंग खूप येतात की लोकांना असं वाटतं की त्या ह्यांना पकडायला मजा येईल की ह्या अशा खूप काहीतरी बोलत असतात ना, तर मग असं लोकांना उगीच असं वाटतं की मी मराठी भाषेचा फार पुरस्कार करते आणि सतत असं म्हणत असते. तर त्याच्यामुळे कुठेतरी म्हणजे ते असं मी ते बॅकहँडेड कॉम्प्लिमेंट असं म्हणूनच घेते की यांच्यासमोर बोलताना जरा काळजी घ्या बरं का, ते लगेच असे बोट ठेवतील तुम्ही चुकलात किंवा ह्यांच्यासमोर शुद्धच बोला असं. तर मुळात मी शुद्ध अशुद्ध भाषा ह्या गोष्टीवरती माझा विश्वासच नाही. कारण माझं सारं बालपण माझं मराठवाड्यात गेलंय आणि मराठवाड्यात इतकी सरमिसळ आहे भाषेची, कारण निजामाच्या राजवटीत असणारा तो सगळा प्रदेश होता. त्याच्यामुळे आमच्या सगळ्यांच्या भाषेमध्ये जे मराठवाड्यात राहिलेले आहेत खूप काळ, त्यांच्या भाषेमध्ये इतके पटपट शब्द हिंदी किंवा उर्दूचं ज्याच्यावरती, म्हणजे आम्ही रुमालाला दस्ती म्हणतो किंवा तू वापस कधी येणार आहेस असं पटकन विचारतो, किंवा मी एवढा परेशान झालो होतो ना काल असं म्हणतो, किंवा काय पागल आहे ती मुलगी असं पटकन म्हणतो. तर ह्याच्यात शुद्ध अशुद्धतेचा प्रश्न नसतो, पण असं लोक खूप असं पटकन म्हणतात की मग तुम्ही बोलताना कसं असं बोललात त्या दिवशी असं. तर मग त्यावेळेला काहीतरी उत्तर द्यावं लागतं आणि मग तोटा नाही होत, पण असं लोक तुमच्याही भाषेकडे सतत असे बघत असतात की तुम्ही एखादा चुकीचा शब्द बोललात तर मग कसले तुम्ही भाषेचे पुरस्कर्ते असं म्हणतात. पण नाही, सुदैवाने माझा तोटा नाही झाला कधी. अच्छा. आणि हा स्वभाव लहानपणापासूनच? नाही ग, म्हणजे लहानपणी मला काहीच अभ्यास अजिबात आवडायचा नाही, मला शाळा अजिबात आवडायची नाही मला. आणि असं होतं की जसं मी सांगितलं मराठवाड्यात बालपण गेल्यामुळे इथे कसं मुलांना सुट्ट्या सुरू झाल्या हे आपल्याला वर्तमानपत्रातून कळतं की लगेच एका तिकिटात 3 बालनाट्य वगैरे असं सगळं सुरू होतं ना सुट्टीचं, किंवा शिबिरं वेगळी वेगळी. असं काहीच नव्हतं मराठवाड्यामध्ये. बालनाट्य हा तर प्रकारच नव्हता. त्याच्यामुळे मग करमणुकीचं साधन, बरं टेलिव्हिजन नव्हता, त्याच्यामुळे करमणुकीचं साधन म्हणून पुस्तकं वाचायची, हेच मनोरंजन होतं. आणि त्याचा कुठेतरी फायदा झाला, पण तेवढंच करायचं आणि सगळ्या जगाला शिक्षित करून सोडायचं. त्याच्यामुळे जी कोणी पोरं दिसतील, बांधकामं चालू होती तेव्हा औरंगाबादेत, भरपूर विकास कामं चालू होती तेव्हा, मोठे मोठे बंगले लोक बनवत होते वगैरे,
सो आमच्या घराच्या अवतीभोवती अशी खूप बांधकामं चालू असायची. तर त्या सगळ्या कामगारांच्या मुलांना घेऊन त्यांची शाळा काढायची, त्यांना शिकवायचं आपली शाळा सोडून, एवढंच मला आवडायचं. हुंदडायचे भरपूर. पण मी जरा आजारी मुलगी असायचे, जरा मला टॉन्सिलायटिसचा खूप त्रास होता. त्याच्यामुळे आठवड्यातून एक दिवस तरी मी आजारी पडलेली असायचे. त्याच्यामुळे मी असं माझं मन रमवायला म्हणून खूप इमॅजिनेशन, खूप गोष्टी तयार करायच्या आणि खूप गोष्टी शिकवायच्या, जसं मी सांगितलं तसं. तर ह्या गोष्टी करण्यामध्येच मला जास्त इंटरेस्ट होता. पण तेव्हा झडझडून बोलायचं किंवा आपलं मत प्रकर्षाने समोर ठेवायचं असलं काही नव्हतंच माझ्या मनामध्ये. आणि एकतर बिचारी ती सगळी पोरं माझ्यापेक्षा लहान 2-2, 3-3 वर्षांनी, ती माझं सहन करायचीच. त्याच्यामुळे तिथे मला काय मांडायला लागायचंच नाही. ते बिचारे आपले चिनुताईच्या मागे असायचे सगळेजण. पण इथे आल्यानंतर मात्र मग असं झालं की जरा असं वाटायला लागलं की अरे नाही, काही काही गोष्टी बोलायला लागतायत, सांगायला लागतायत. मुलांना मराठी शाळेत घातल्यानंतर तर ते फारच जाणवायला लागलं. पण तुला असं वाटतं का की मुंबई पुण्यातून जे टॅलेंट येतं त्यांना जास्त वाव मिळतो, वेरस बाहेरून जसं तू म्हणालीस की तू मराठवाड्याची आहेस, तर बाहेरून येणाऱ्या लोकांना जरा वाव कमी मिळतो आपल्या इंडस्ट्रीमध्ये? मी जर आज इथे बसले असेल तर मी ही तक्रार करताच कामा नये असं मला वाटतं. नाही आहे असं, कारण आता बऱ्यापैकी विकेंद्रीकरण झालंय सगळ्याच गोष्टींचं. म्हणजे आता माझी जी मालिका होती, जीव झाला येडापिसा मी करत होते, त्याचं शूटिंग पूर्णपणे सांगलीमध्ये होत होतं. त्याच्यामुळे त्याच्यातला हिरो जो होता तो गोव्याचा होता. अशोक जो आहे तो अशोक फळदेसाई हा गोव्याचा मुलगा आहे. ती सिद्धीचा रोल जी करणारी होती विदुला सांगलीतलीच आहे. त्याच्यामुळे लोकल टॅलेंट जे होतं त्यांच्या भरपूर, आणि आता किती चॅनल्स पण आता असं करतायत की ऑडिशन्स. आणि तुला माहितीये सुलेखा, आपण जेव्हा काम करत होतो तेव्हा कुठल्या तरी नाटकात आपल्याला बघितलेलं असायचं किंवा कुठेतरी काम बघितलेलं असायचं आणि कामातून आपल्याला कामं मिळायची. बरोबर. आता पर्टिक्युलरली ऑडिशन्स होतात आणि मग तुम्ही त्या कॅरेक्टर्सला किती न्याय देऊ शकता. आणि मुलं मेहनत पण किती करतात. आता हा अशोक फळदेसाई त्याचा ते बघ हिंदीचा किती परिणाम होता, फळदेसाई असं येतं तोंडातून. पण अशोक फळदेसाई जेव्हा आला गोव्याहून, त्याची तर त्याला तर सांगलीकडची ती रांगडी भाषा बोलायची होती. 3 महिने त्या मुलांनी वर्कशॉप करून स्वतःच्या शरीरावरती मेहनत घेतली, स्वतःच्या उच्चारांवरती मेहनत घेतली. विदुलाने सुद्धा ती भाषा आत्मसात करण्यासाठी इतके कष्ट घेतले. त्याच्यामुळे मला वाटतं आता असं राहिलेलं नाहीये. आणि तिकडची मुलं सुद्धा खूप हुशार असतात. मेहनत मला असं वाटतं की त्यांना काहीतरी करून दाखवायचं असतं. त्या कंपॅरिझनमध्ये जर का मुंबईचीच मुलं असतील तर ते जरा लेडबॅक असतात असंही मला वाटतं. थोडंसं आहे हे खरं, पण तरी सुद्धा मला असं वाटतं ज्या पद्धतीच्या एकांकिकांचं आणि सगळ्याचं एक्सपोजर मिळतं ना इथल्या मुलांना, आणि तिथे कसच लागतो. म्हणजे तिकडे तुम्ही लेडबॅक असून चालतच नाही. बरोबर. आणि मला त्याची फार गंमत वाटते एकांकिका स्पर्धांमधली. आज बॅकस्टेज करणारा मुलगा उद्या दिग्दर्शक असतो किंवा तो नट असतो, आणि आज प्रमुख नट जो असतो तो उद्या एखाद्या नाटकाचे लाईट्स करत असतो. हे जे वातावरण असतं ना त्याच्यातून ती मुलं, मला असं वाटतं की सगळे जे काही आयाम आहेत, सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या आवश्यक आहेत ह्याच्यासाठी, त्या सगळ्या शिकून छान तयार होऊन येतात. ते एक वर्कशॉप असल्यासारखं असतं एकांकिका स्पर्धा आहे, असं मला फार वाटतं. तू तेव्हा केलं होतंस का हे सगळं? अगं माझ्या बाबतीत इतक्या सगळ्या ऍक्सिडेंटल गोष्टी आहेत. म्हणजे माझं कधीच स्वप्न नव्हतं की आपल्याला अभिनेत्री वगैरे व्हायचंय. मला नटणं मुरडणं फार आवडायचं नाही. भाषेचा नाद होता, पण ते माझं ती जी काही भूक होती किंवा काय होतं ते वक्तृत्व स्पर्धांमधून माझं शमायचं. कारण एखादी भाषणांची स्पर्धा असेल की त्याच्यासाठी संदर्भ काढायचे, भाषण तयार करायचं, 4 लोकांना भेटायचं, हे सगळं करण्याची मला फार मजा यायची. त्याच्यामुळे नाटकात काम करेन असं, तेव्हा मी नाटकात काम करायचे मराठवाड्यामध्ये असताना, औरंगाबादला असताना. 4-2च अशी आम्ही मुलं होतो जी फार चुणचुणीत, आगाऊ, म्हणजे खरं तर चुणचुणीत काय नाही, आगाऊच, तर अशी होतो. त्याच्यामुळे आम्हालाच सगळीकडे सगळ्या स्पर्धांमध्ये स्कोप मिळायचा. पण त्याच्यानंतर मला अभिनय हे मी व्यवसाय म्हणून कधी अंगीकारेन असं तेव्हा कधीच वाटलं. पण कॉलेजला असताना, SP कॉलेजला असताना मी कला मंडळात, माझं तिथे पण निवड चाचणी वगैरे होती. सर परशुराम भाऊ कॉलेजमध्ये कला मंडळ जॉईन करायचं असेल, वाङ्मय मंडळ जॉईन करायचं असेल, तरी सुद्धा ऑडिशन्स असायच्या. तर त्याच्यातून मी सिलेक्ट झाले होते आणि मी तिथे जात होते.
आणि त्याच्यातून मला पुरुषोत्तम करंडकसाठी एकांकिकेसाठी एक छोटा रोल करण्यासाठी पहिल्यांदा विचारलं. आणि जेव्हा वाचनाला गेले तेव्हा सरांना काय वाटलं माहिती नाही, मला म्हणाले की मुख्य पात्राचं जे आहे ते जरा वाचून दाखव. आणि ते मी वाचल्यानंतर ते मला म्हणाले की मला वाटतं की तू ते मुख्य पात्रच करावंस असं म्हणून. मग बाकीच्यांचा खूप पापड मोडला होता त्यावेळेला. आणि म्हणजे मलाही ते अगदीच अनएक्सपेक्टेड होतं आणि मला असं वाटलं तर छोटा रोल मलाही खाऊ, आपला एक रोल करू आपण. आणि ते एकदम मोठाच रोल आला तर मी गांगरले होते की नाही मला करायचंय हे, असं भयंकर आळशी आहे मी. तर मग त्याचं टेन्शनही खूप आलं, कारण स्वीकारेपर्यंत आळस असतो माझा. एकदा मग ते स्वीकारलं की मग 150% द्यायचे 100% ऐवजी. आणि मग तहानभूक हरपून मग मी ते काम केलं. आणि त्यावेळेला राजीव नाईक आणि पुष्पा भावे फायनलसाठी होते, अंतिम फेरीसाठी. आणि त्यांनी मग इथे जरा येऊन सांगितलं की उच्चार छान, बोलते छान आणि चांगली स्टेज पर्सनॅलिटी आहे त्या मुलीची, असं. आणि त्याच्यातून मला ज्वालामुखी हे नाटक पहिलं व्यावसायिक नाटक मिळालं. आणि मला त्यावर्षी ड्रॉप घ्यायला लागला होता कारण मी आजारी पडले होते, तब्येतीच्या कुरबुरी असायच्या. आणि तो ड्रॉप घ्यायला लागलाय म्हणून मग मधल्या वेळेत काय करायचं तर नाटक करू म्हणून मी नाटक केलं. आणि ते मला इतकं आवडलं, ते पूर्ण वातावरण आणि हे क्षेत्रच एकूण, की ह्याची भुरळ परत परत पडते ग. आणि मग मला जावंसच वाटलं नाही. म्हणजे मग मी ते ग्रॅज्युएशन वगैरे विसरूनच गेले की मी म्हटलं की नाही आता मला हेच करायचं. त्याच्यामुळे मी ऍक्सिडेंटली आले आणि खरंच म्हणजे असं काहीच नव्हतं, म्हणजे करून बघूया म्हणून मी आले आणि मग करतच राहिले. अच्छा. आणि तो पिरियड कसा होता ग, तू इथे आल्यानंतर मग इथे काही आणखीन स्ट्रगल करावं लागलं किंवा राहण्याची सोय वगैरे हे सगळं? माझे वडील IAS ऑफिसर होते आणि त्यावेळेला काही गोष्टी अशा दे फॉल इन प्लेस असं म्हणतात ना, तसं झालं की माझ्या वडिलांची नेमकी त्यावेळेला इथे नेमणूक झालेली होती सांस्कृतिक कार्य संचालक म्हणून. त्याच्यामुळे फ्लॅटच होता, घरच होतं इथे. आणि हे विचारलं गेलं. पण नंतर मात्र असं झालं की कामातून कामं मिळत गेली. पण त्याच्यानंतर 2.5 वर्षांनी दादांची बदली झाली इथून आणि ते पुण्याला गेले. आणि मग त्यावेळेला मी कुठे राहायचा हा प्रश्न आला. पण मला ना नेहमी असं वाटतं की जर एखादी गोष्ट व्हायची असेल तर काही ना काहीतरी योजना असते त्याच्यासाठी. तुम्हाला थोडंसं इकडे तिकडे बघायला लागतं. आणि त्याच वेळेला माझी एक मावशी, माझ्या आईची एक कझिन, ती इकडे आली होती. माहीमला डॉक्टर बावडेकरांच्याच इथे ती राहत होती. आणि ती एकटीच राहत होती, तिने लग्न वगैरे काही केलं नव्हतं आणि ती अगदी एकटी राहत होती. त्याच्यावर ती म्हणाली चिनू आली सोबतीला तर फारच बरं होईल मला. आणि त्याच्यामुळे म्हणजे नॉन पेईंग गेस्ट अशी मला जागा मिळाली राहायला. तर असं ते होत गेलं अगं नेहमी की मग त्याच्यानंतर परत 3-4 वर्षानंतर वडिलांची परत बदली इथे झाली. मग मी परत त्यांच्या बरोबर राहू शकले. त्याच्यामुळे मी ना उगीच म्हणजे असं मी खूप प्रयत्न करते की असं काहीतरी आपल्या स्ट्रगलच्या स्टोरीज सांगाव्यात. पण तशा काहीच संघर्ष कथा माझ्याकडे नाहीयेत. म्हणजे मी तुला सांगते त्यावेळेलाच हे नवीन हे निघालं होतं बघ की फोटो सेशन करून घ्यायचं. त्यावेळेला फोटो सेशन असं म्हणायचं की मग तुम्ही ते शूट करायचं आणि मग तो लोकांकडे ते फोटो पाठवायचे. मला तेही नाही, कारण मी आज तगात एकही फोटोशूट केलेलं नाही तशा पद्धतीचं. सिरियसली मी नाहीच केलं. म्हणजे मी आले आणि एक काम बघून दुसरं काम मिळालं, दुसऱ्या कामातून तिसरा सिनेमा मिळाला, मग कुठलीतरी सिरियल मिळाली. आणि आता तर म्हणजे माझं काम हा थोडासा माझ्या घरातला चेष्टेचा विषय आहे. पण मी ते सांगते की सुमित म्हणतो की चिन्मयी परपेच्युअली ब्रेकवरती असते आणि मग ब्रेक घेऊन तिला थोडासा थकवा आला की मग ती थोडंसं काम करून येते. लोक कामाने थकतात आणि ब्रेक घेतात, मी ब्रेक घेऊन थकतात. त्याच्यामुळे नाही ग, तसं स्ट्रगल असं नाही झालं, खरंच नाही झालं. आणि मुळात अशी खूप अहमहिका नव्हती की मला काहीही करून इथेच काम करायचंय आणि सतत आपण म्हणजे बाजारात निघालं की ही बघा ओळखलं का असं करावं. ही भूक नव्हती की आपण ओळखलं जावं, आपल्याला गराडा पडावा, आपले फोटो काढले जावे, असं नव्हतं. पण जे काय करू ते जरा एक लफेदार सहीनिशी असावं एवढं वाटायचं. म्हणजे काम करू ते चांगलं करू. त्याच्यामुळे असं नाही झालं की त्याच्यामुळे येणारं फ्रस्ट्रेशन जेव्हा तुम्ही काम करत नसता तेव्हा, किंवा चांगलं काम आपल्याकडे येतच नाहीये, आपण कुणाच्याच यादीत नाही आहोत असं वाटणं, ह्या गोष्टी नाही झाल्या सुदैवाने. बाबांबद्दल सांगितलंस, आईबद्दल काय सांगशील? आई मला वाटते माझी मनोभूमिका ही अशी असावी किंवा इतकी संतुष्टी असावी आयुष्यात, त्याचं कारण ही आईच आहे. ती मानसशास्त्रज्ञ आणि ती स्वतः अशीच आहे, नॉन डिमांडिंग पर्सन. की दुर्गाबाई भागवतांचं एक त्यांची मुलाखत घ्यायला कोणीतरी गेलं होतं तेव्हा त्यांना विचारलं होतं की तुम्हाला
कशाचं सुख वाटतं किंवा कशाचं समाधान वाटतं, तर त्याच्यावरती त्या म्हणाल्या मला जगण्याचंच मोठं सुख वाटतं बघ. वा. की आपण आज सकाळी उठलो आहोत आणि आपल्याला हे जग दिसतंय, आपण श्वास घेतोय, तब्येतीच्या कुरबुरी असतात, काही ना काहीतरी असतं, पण तरी सुद्धा तुम्ही जिवंत आहात आणि तुम्ही हे जग बघू शकताय. हेच इतकं मोठं सुख असतं की मला वाटतं तोच स्वभाव माझ्या आईचा आहे. आणि त्याच्यात असं नेहमीच होतं की जर आपल्याला काहीतरी खटकत असेल एखादी गोष्ट, तर ती बदलण्यासाठी तुम्हीच प्रयत्न करायला पाहिजे. आणि मग तुम्हाला कळतं की तुमचा आवाका किती आहे, तुम्ही करू शकताय का ती गोष्ट. मग ती करू शकत असाल तर मग ती पूर्ण तुमच्या ताकदीने तुम्ही ती बदलायचा प्रयत्न करावात. आणि जर त्याच्या पलीकडे जर ती बदलली नाही तर मग ती स्वीकारायला शिकावं. अशा पद्धतीचंच तिचं जगणं राहिल्यामुळे म्हणजे मला असं वाटतं सुलेखा की संस्कार हे काही असं अशी कुठली गुटी नसते किंवा ती काही कुठली औषधी नसते की तुम्ही ती उगाळून त्याची मात्रा आपण आपल्या मुलांना देतो. पण आपले आई वडील कसे जगतात, आपला सभोवताल कसा जगतो ह्याच्यातूनच आपण शिकत असतो. तर मला वाटतं हे माझ्या आई वडिलांकडून मी खूप शिकले. त्याच्यामुळे हे क्रेडिट तिचंच. आई वडिलांची नावं नाही कळली. माझ्या आईचं नाव सुशील सुर्वे आणि माझे वडील रवींद्र सुर्वे. तर वडील माझे जाऊन आता 2.5 वर्ष होतील आणि ते कवी होते. IAS ऑफिसर जरी असले तरी ते कवी होते, उत्तम लिहायचे आणि अत्यंत ह्या सिस्टीममध्ये असून पण अतिशय सच्शील आणि खरं म्हणजे ते खूप मला असं म्हणायचे की हे का बोलावं लागतं आपल्याला की आपण नॉन करप्ट आहोत, आपण तसंच असलं पाहिजे. तर त्याच्यामुळे अशा पद्धतीचे होते, अत्यंत रसिक होते. म्हणजे आता नाट्यसंमेलन झालं पिंपरी चिंचवडला, तिथे ते 2दा आयुक्त होते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे. तर मी आता तिथे गेलेली असताना त्यांनी सत्कार केला अस्तित्वाच्या निमित्ताने आणि तेव्हा ते म्हणाले की इतका कलासक्त ऑफिसरच आम्ही कोणी बघितला नव्हता. की आम्ही म्हणायचो की आम्हाला कवी संमेलन करायचं तर त्याचं जेवण सरांनी ठरवलेलं असायचं, कारण आमच्या खिशात 5 पैसे पण नसायचे. आम्ही 50-50 कवींना बोलवायचो आणि ते म्हणायचे की त्यांच्या जेवणाची व्यवस्था होईल. तर आता ते गेल्यानंतर सुद्धा 2.5-3 वर्षांनी जेव्हा लोक येऊन तुम्हाला हे सांगतात तेव्हा खरंच खूप कृतकृत्य वाटतं आणि असं वाटतं की आपण गेल्यानंतर हे असं काहीतरी वातावरण आपण निर्माण करून जावं. वा वा, खरं खरं. तुला बहीण आहे ना? मला बहीण आहे, माझी मोठी बहीण आहे आणि माझ्या आई वडिलांचा अत्यंत लाडका असा मानसपुत्र डॉक्टर नितीन करीर, जो आता महाराष्ट्राचा मुख्य सचिव आहे, तो पण IAS ऑफिसर आहे. तर ही माझी भावंड आहेत. आणखीन एक बहीण आहे, म्हणजे माझ्या आईचा हा मानसपुत्र आणि त्याची सख्खी बहीण ही पण माझीच भावंड झाली. तिचं नाव आहे नीता ओरी, ती पुण्यात असते. आणि माझी सख्खी बहीण जी आहे शिवप्रिया सुर्वे, ती कवयित्री आहे आणि तिला फार मोठे आशीर्वाद लाभलेत. बाबा बोरकरांनी असं म्हटलं होतं की मी जाताना माझी कविता हिच्याकडे सोडून जाणार आहे. इतकी ती उत्तम लिहिते, पण ती प्रचंड प्रसिद्धी परांगमुख आहे. त्याच्यामुळे ती फारसा तिचा कविता संग्रह मला वाटते आता येईल ह्या वर्षामध्ये, तो आला पाहिजे. पण ती कॉपीरायटर आहे, ती एज्युकेशनल साहित्य एडिट करते. तर अशा पद्धतीचं ती काम करते. पण हे सगळे माझ्या घरात 3 लिहिणारे आणि 1 वाचणारी असते. कारण आई सुद्धा मानसशास्त्रावरची पुस्तकं लिहिते, त्याच्यामध्ये तिघी लिहितात आणि मी वाचते. अच्छा अच्छा अच्छा. आई कुठे असते? आई पुण्यात. पुण्यात. अच्छा, बर बर. तू नाटक सुद्धा केलंयस, सिनेमा केलायस, मालिका सुद्धा केलायस. तुला आवडणारं मीडियम कोणतं आणि तू केलेल्या भूमिकांपैकी तुझ्या दिल के करीब अशी भूमिका कोणती? माध्यमांच्या बद्दल सांगशील तर मला दरवेळेला असं वाटतं ज्या माध्यमात मी त्या क्षणी काम करत असते ना ते मला सगळ्यात जास्त आवडत असतं. कारण प्रत्येक त्या माध्यमाची आव्हानं इतकी वेगळी आहेत. म्हणजे मी खूप सुंदर नाटकात काम करत असेल म्हणून मी सिनेमात तितकंच चांगलं काम करीन असं नसतं. आणि कित्येकदा म्हणजे मला असंही जाणवतं बरेचदा की बरेच नटनट्या आहेत की जे सतत सिरियलमध्ये काम करतात आणि त्याच्यानंतर जेव्हा ते थिएटरमध्ये येऊन काम करायला लागतात तेव्हा त्यांचं काम तितकंच चांगलं होतं असं नाही होत. कारण ते टोन डाऊन करायची सवय झालेली असते नाटकातलं काम, आणि मग त्याची सवय इतकी अंगवळणी पडते की तुम्ही थिएटरमध्ये पण त्यांचं काम बघताना तुम्हाला सारखी एक छोटी चौकट दिसत राहते असं होतं. आणि मग त्याच्यातून काही अभिनेते असे असतात की जे तुम्हाला कळतं की ते त्या माध्यमांची जी बलस्थानं आहेत ती ओळखून काम करतात. तसं मला तुझं काम वाटतं सुलेखा, की जेव्हा मी नाटकात बघते तेव्हा मला अगदी असं वाटतं की नाही, शी इज
बॉर्न फॉर थिएटर, ही नाटकातली आहे, हिने नाटकच करायला पाहिजे असं वाटणं. मग ते सिरियलमध्ये काम बघताना अरे इथे किती छान वाटते असं वाटणं, हे मी अगदी मनापासून सांगते. मी तुझ्या कार्यक्रम हे मी तुला नाटकानंतर सुद्धा येऊन जेव्हा मी तुला भेटले तेव्हा मी तुला सांगितलं होतं की मला खूप दिवसांनी असं नाटकात खूप छान बघितलंय मी तुला असं वाटतं. किंवा हे इतक्या गोष्टी हे असतात की ज्या जाड बायका असतात त्यांनीच कॉमेडी करायची आणि त्याच्यावरतीच विनोद व्हायचे असं नसतं. छान दिसणारी सुंदर दिसणारी मुलगी येऊन एक गोड कॉमेडीचं टायमिंग देऊन तुम्हाला छान काम करून दाखवते, तशासारखं तुझं काम असतं. सो हे मला असं वाटतं की असा काही रूल नाही आहे की खूप लोक नेतात ते ना असं ते टाळीचं वाक्य आहे की नाही नाटकच खरं जिवंत असं म्हणायचं आणि मग दुसऱ्या ज्या गोष्टी असतात त्यांना कमी लेखायचं. तर मला नाही असं वाटत. मी सांगितलं तसं की ज्या वेळेला जे काम करत असते ते मला सगळ्यात जास्त आवडतं माध्यम. आता मला अस्तित्व करत असताना मला नाटकाची मजा येते करताना, पण त्याच क्षणी जर एखादी वेबसिरीज जर करायला गेले, जी केली मी आता स्लम गोल्फ नावाची, तर त्याची मला खूप मजा आली कारण ऍक्च्युअल लोकेशन्सवरती जाऊन काम केलं. तिकडचा संघर्ष वेगळा असतो की कुठल्या परिस्थितीत तुम्ही राहताय, तुमची मेकअप रूम आहे का, तुमची व्हॅनिटी व्हॅन आहे का, तुम्ही कुणाच्या तरी झोपडीत राहून सीन करायला आलाय, हे काही तुम्हाला कॅप्शन देता येत नाही. तिथे जाऊन तुम्हाला चोख काम करायचं असतं कारण ते आता दिसणार असतं आणि त्याच्यानंतर ते खोडून टाकायची सोय नाही. खरंय ग. आत्ता जे तुम्ही करून ठेवलेलं आहे ते खूप काळ राहणार आहे, त्याची तुम्हाला खूप काळजी घ्यायला लागते. त्याच्यामुळे ते चालणं जे आहे ती तारेवरची कसरत आहे. नाटक एक प्रयोग वाईट केला तर तो लोकांच्या लक्षात राहील फक्त जेवढे आलेत ते, पण बाकी कुठे त्याचं डॉक्युमेंटेशन नाही. पण तुम्ही सिरियलमध्ये काम करता, तुम्ही सिनेमात काम करता, इट इज गोइंग टू स्टे फॉर एव्हर. त्याच्यामुळे त्यावेळेला राखायचं भान, त्यावेळेला स्वीकारायची भूमिका, हे अर्थात हे सगळं 53व्या वर्षी अक्कल येते. मध्ये जे करून ठेवले ते काही पुसता येणार नाहीये या जाणीवेने कधी कधी झोप उडते. त्याच्यामुळे मला तिन्ही आवडतात माध्यम. किती छान आणि ऍप्ट आणि टू द पॉइंट बोललीस ग. नाही त्याच्यामुळे तिन्ही आवडतात. पण चंपा हे एक ही भूमिका आणि सखाराम बाइंडरचा प्रवास हे एक वेगळं होतं माझ्यासाठी. कारण जसं मी नेहमी म्हणते की आपण भारतीय समाज फार उदासीन आहोत दस्तावेजीकरण या गोष्टीच्या बद्दल. म्हणजे मी अमेरिकेला गेले तेव्हा मला पहिल्यांदा नाटकाच्या निमित्ताने जेव्हा गेले तेव्हा हे कळलं की दुसरं महायुद्ध हे खरं तर किती लेटेस्ट गोष्ट आहे तसं बघायला गेली तर. पण त्याच्यातल्या सुद्धा सगळ्या गोष्टी त्यांनी इतक्या जपून आणि त्याचं इतकं सगळं जतन केलेलं आहे. आणि आपल्याकडे इतका प्राचीन इतिहास आहे, पण आपल्याकडे जर तू बघशील तर आपण किल्ले बघायला जरी गेलो तरी त्यांची दुरावस्था, तिथे केलेल्या लोकांनी केलेल्या कलाकृती आणि हे सगळं आपल्याला जेव्हा बघायला मिळतं, नावं लिहून ठेवलेली आणि हे केलेलं, त्यावेळेला असं वाटतं की अरे आपण काहीच जपून ठेवत नाही. आणि अशा पद्धतीने जेव्हा असा एक प्रकल्प मनात आला कुणाच्या एका प्रोड्युसरच्या की तेंडुलकरांची जी नाटकं आहेत त्यांचं एक दस्तावेजीकरण म्हणून आपण त्या नाटकांचं मंचित करावीत ती नाटकं आणि ती आपण शूट करून ठेवावी, चित्रीकरण करून ती ठेवावी. म्हणजे जर कधी कुणी अभ्यासक असतील त्यांना रेफरन्स म्हणून, संदर्भ म्हणून त्यांना ती नाटकं बघता येतील. कारण नाहीतर लालनताई निळू फुलेंच्या फोटोंशिवाय दुसरं काहीच नाही आपल्याकडे आणि त्यांनी ते काय केलं असेल त्यावेळेला. आणि म्हणून हा प्रकल्प राबवायचा जेव्हा ठरवलं तेव्हा त्यांनी मला चंपा करशील का विचारलं. आणि तेंडुलकरांची नाटकं वाचत मी मोठी झाले. माझे आजोबा, माझ्या आईचे वडील हे नाटकाचे अतिशय शौकीन होते आणि ते धारवाडला राहायचे. पण मुंबईमध्ये जे कुठलं नाटकाचं पुस्तक प्रकाशित होईल ते महिनाभराच्या आत त्यांच्या घरी असायचं. आणि आमच्याकडे ती पूर्ण लायब्ररी होती ज्याच्यामध्ये प्र.के. अत्रे आणि विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर यांची सगळी नाटकं होती. त्याच्यावेळेस सुट्टीत जायचं आणि नाटकं वाचायची आणि ती मी मोठ्याने वाचायचे. हे कुठेतरी तिकडे बीज रोवलं गेलंही असेल कदाचित. पण त्याच्यामुळे मी 8वीत असताना सखाराम बाइंडर वाचलो होतो. सुदैवाने माझ्या घरातले लोक असे होते की कुणीच असं म्हणायचं नाही की ह्या वयात तू हे वाचायचं नाहीस. त्याच्यातले काही संदर्भ मला कळलेही नव्हते. त्याच्यावरती माझ्या आईचं म्हणणं असायचं की ती जेव्हा मोठी होईल तेव्हा तिला ते संदर्भ कळतील, पण तिला वाचू देत जर ती वाचत असेल तर. वाचायला कधीच कुणी नाही म्हटलं नाही. आणि ते नाटक तेव्हा वाचलेलं होतं मी आणि मला एवढी इच्छा होती तेंडुलकरांना भेटायची. आणि जेव्हा खरं त्यांना भेटायला गेले तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ना इतक्या मोठ्या माणसाला आपण काय म्हणून भेटायचं, काय आपलं कर्तृत्व आणि काय ह्या माणसासमोर जाऊन भेटायचं. पण तो स्नेह आणि तो आशीर्वाद, तो सहवास मला लाभला आयुष्यात. हे
खूप मोठं संचित आहे माझं, की तेंडुलकर भेटले आणि त्याच्यानंतर ते माझे थोरले मित्र झाले. अच्छा. आणि माझ्या मुलांचेही. त्याच्यामुळे त्याच्या पुढची 5 वर्ष त्यांनी मला इतकं भरभरून दिलं की म्हणून चंपा, म्हणजे मी ते काम चांगलं केलं म्हणून नव्हे, तर मला त्या निमित्ताने मला तेंडुलकर भेटले. सोनाली, अमृता, संदेश, विनोद लवेकर, ही सगळी टीम मला भेटली त्या निमित्ताने. आणि आम्ही अजूनही तितकेच जवळ आहोत आणि आम्हाला सगळ्यांना बांधणारा धागा आहे तेंडुलकर. त्याच्यामुळे ती भूमिका खूप हृदयाच्या जवळची. तू म्हणालीस अभिनयाची आवड होती, पण आपली आवड जेव्हा आपला व्यवसाय होते किंवा करिअर बनतं तेव्हा जबाबदारी खूप वाढत असेल ना ग? वाढते ना, पण नेहमी मला असं वाटतं की ह्याच्या इतकं अद्भुत काही असूच शकत नाही की जे तुम्हाला करायला आवडतं तेच तुम्हाला व्यवसाय म्हणून पण स्वीकारता येतं. त्याच्यामुळे त्याची गंमत खूप वाटते. आणि मग त्याच्यासाठी जे तुम्ही प्रयत्न करत असता, व्हॉट एव्हर यू पुट इन, ते तुम्हाला कधीच म्हणजे ते कष्ट जरी असतील तरी सुद्धा ते कष्ट असे वाटत नाही. ते तुमचे प्रयत्न आहेत असं तुम्हाला वाटतं आणि ते तुम्ही काहीतरी मनाविरुद्ध जाऊन काही तुम्ही करत नाही. पण हे पण तेवढंच खरं की त्याच्यामुळे ते गृहीत धरता येत नाही. की मला ही कृतज्ञतेची भावना इतकी असते की आपली आवड, आपला छंद आपल्याला जर व्यवसाय म्हणून स्वीकारता आलाय आणि तो तसा स्वीकारल्यानंतर तो त्या पद्धतीने लोकही स्वीकारतायत, तुमचं कौतुकही होतंय, हे जेव्हा तुम्ही बघता तेव्हा मला वाटतं की जबाबदारी वाढते हे निश्चितच आहे. आणि सारखं असं वाटत असतं की तुम्ही नजरेत आहात कुणाच्या तरी. त्याच्यामुळे पहिलं स्वतःकडे बघणं हे खूप सुरू होतं आणि मला आवडतं ते. आणि एखादी अशी भूमिका जी अजूनपर्यंत तू केली नाहीस पण करायला खूप आवडेल? मी खरं सांगू का, मला एकदा असं झालं होतं, मी एक नाटक बघायला गेले आणि ते नाटक बघून बाहेर आले मी, तर ते निर्माते आता नाही आहेत ते, तर ते मला म्हणाले कसं वाटलं नाटक? तर म्हटलं उत्तम, खूप छान झालं. मग मला म्हणाले त्यातली नायिकेची जी भूमिका होती ती तुझी होती की नाही? तर मी म्हटलं खूप सुंदर केली त्या मुलीने. तुम्ही असं का म्हणताय? तर मला म्हणाले तुलाच विचारायचं होतं ते, पण आम्हाला कळलं की लग्नानंतर तू काम करणार नाहीयेस नाटकात म्हणून तुला विचारलं नाही. आणि त्यावेळेला मोबाईल वगैरे काही नव्हते. तर म्हटलं काका, एक फोन असतो तो उचलायचा आणि तो मला करून तुम्ही विचारायला हवं होतंस की आहे का असं. तुम्हाला कोणीतरी सांगितलं की मी नाटकात काम करणार नाहीये आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून तुम्ही मला नाटक विचारलं नाही, ही पहिली चूक. दुसरी, आता ती मुलगी इतकं जीव तोडून काम करतेय, लोकांना ते आवडतंय, मला ते आवडलंय, त्याच्यानंतर तुम्ही मला विचारता की तू स्वतःला बघितलंस की नाहीस त्या भूमिकेत. तर मला ना माझी आजी त्याला खाय खाय म्हणायची. नुसती खाय खाय सुटते त्याला, काही कुणाला खाताना बघितलं की त्याला खाय खाय सुटते. मला कधीच असं झालं. मी कुणाचीही नाटकं बघताना, कुणाचाही उत्कर्ष बघताना किंवा कारण त्यांनी ते मेहनतीने मिळवलेलं असतं, मला ही भूमिका मी करायला हवी होती, हे मला जर मिळालं असतं तर मी हे असं केलं असं मला कधीच वाटलं नाही. त्याच्यामुळे आत्तापर्यंत मला जे जे करायला मिळालंय ते खूप छान मिळालंय असं मला वाटतं. आत्ताची जी भूमिका मी अस्तित्व नावाच्या नाटकामध्ये करते ती मला फार मनापासून आवडते, कारण मला हे बॅकग्राऊंडच नाहीये, मला ही पार्श्वभूमीच नाहीये. मी एका IAS ऑफिसरची आणि एका मानसशास्त्रज्ञ असलेल्या आईची मुलगी आहे. माझं बालपण बऱ्यापैकी बंगल्यांमध्ये गेलेलं आहे, सरकारी बंगल्यांमध्ये, जिथे मला नोकरचाकर भरपूर असतील अशा घरांमध्ये मिळालेलं आहे. पण तरी सुद्धा ह्या काही गोष्टी होत्या की शाळेत जाताना तुम्हाला सिटी बस म्हणायचं आमच्याकडे, की तुम्हाला त्या बसनीच जावं लागेल, तुम्हाला कुठलीही गाडी घोडा मिळणार नाही किंवा कलेक्टरची मुलगी म्हणून कुठलीही सवलत कुठेही मिळणार नाही. ह्या सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी सुद्धा ज्या पद्धतीचं सुखवस्तू असं म्हणून अशा पद्धतीचंच माझं आयुष्य गेलेलं आहे. त्याच्यामुळे चाळीतलं राहणं, तो संघर्ष हा मला अजिबात माहिती नाही. परत माझं असं झालेलं की मराठवाड्यातली ज्या बोलीभाषा आहेत त्या आत्मसात करणं माझ्यासाठी फार कठीण नाही, कारण कानावरती तो संस्कार आहे. कोल्हापूरला सुद्धा मी काही वर्ष होते, त्याच्यामुळे कोल्हापूर, सातारा, सांगली इकडची भाषा आणि त्याच्यातले छोट्या छोट्या गोष्टी गमती मला माहिती आहेत. पण कोकणातून आलेल्या लोकांच्या म्हणजे अगदी सरळ सरळ फरक असतो की
रत्नागिरीकडचे लोक कसे बोलतात, चिपळूणकडचे लोक कसे बोलतात, संगमेश्वरचे लोक कसे बोलतात, ह्याच्यामध्ये सुद्धा इतक्या छटा आहेत की त्या पद्धतीची भाषा बोलणं, त्या पद्धतीचं एखादं कॅरेक्टर करणं, अत्यंत निम्न मध्यम वर्गातलं कॅरेक्टर करणं, हे माझ्यासाठी खूप चॅलेंज होतं. त्याच्यामुळे मला सतत असं वाटतं की ज्या काही माझे, ज्याला आपण कम्फर्ट झोन्स म्हणतो, की जे मी लीलया करू शकेन, मी सहजगत्या जे करू शकेन, तसं काम न करता थोडंसं स्वतःच्या मनाची, शरीराची तोडमोड करून काहीतरी करता येईल, भूमिकेला काहीतरी देता येईल, अशा भूमिका मिळाव्यात सदोदित, असं वाटतं. वा वा. एक प्रश्न तुला विचारायचा, म्हणजे अनेक मुलाखतींमध्ये तू त्याबद्दल बोलली आहेस, पण आज दिल के करीबमध्ये वन्स मोर सुमितचं आणि तुझं कुठे जुळलं, तुम्ही कुठे भेटला, तुमची लव्ह स्टोरी सांग. मला कधीच कंटाळा येणार नाही सांगायला परत परत. सुमित आणि मी ज्वालामुखी या नाटकामुळेच भेटलो एकमेकांना, पण त्या नाटकाच्या दरम्यान आमच्यात मैत्री सुद्धा झाली नाही. कारण सुमित 19 प्रयोगात हिंदी चित्रपट करायला म्हणून नाटक सोडून गेला आणि माझ्यासाठी तेव्हा मी इतकी नवीन नवीन होते, 21 वर्षाची होते, तर मला ते फारच मोठा म्हणजे दगाबाजी असं वाटलं होतं. मराठी नाटक सोडून काय हिंदी सिनेमा करायला जातो वगैरे असं. आणि त्याच्यामुळे त्या दरम्यान काही आमच्यात खरंच मैत्री पण नव्हती झाली. जस्ट हाय बाय एवढं करणं आणि संवाद साधायचा. तर माझ्यासाठी असं होतं की मला असं वाटायचं, माझ्या घरात येणारे नट मंडळी कोण होती, निळू फुले, श्रीराम लागू हे माझ्या वडिलांचे मित्र होते आणि हे सगळेजण उत्तम वाचणारे, मोहन गोखले सुद्धा. तर हे सगळे लोक उत्तम वाचणारे, कविता वाचणारे, कवी संमेलनांना जाणारे आणि एक वेगळ्या विचारसरणीचे वगैरे असे लोक होते. त्याच्यावर त्यांच्यामधल्या तात्विक चर्चा, पुस्तकांच्या चर्चा, साहित्याबद्दलच्या चर्चा, ह्या सगळ्या बघितलेल्या असल्यामुळे मला असं वाटायचं की जे नटनट्या असतात ते खूप वाचणारे, लिहिणारे असतात, असंच मला वाटायचं. आणि तसं असायला हवं खरं तर. तर त्याच्यावर मी सुमितशी पहिल्यांदा जेव्हा पुस्तकांबद्दल बोलायला गेले तेव्हा त्यांनी माझी विकेट काढली होती. त्यांनी मला सांगितलं, मी म्हटलं तू कुठले लेखक वाचतोस, तर त्यांनी मला अगम्य अशी काही नावं सांगितली की जी मराठी लोकांचीही नव्हती, पण इंडियन होती, भारतीय नावं होती. आणि मी म्हटलं हे लोक इंग्लिशमध्ये लिहितात का, कारण मी इंग्लिश खूप वाचत नाही, मी मराठी जास्त वाचते. तोपर्यंत मला म्हणजे अरुंधती रॉय वगैरे असेच लोक माहिती होते जे इंग्लिशमध्ये लिहितात, असे भारतीय लेखक. तर तो हसायला लागला जोरात आणि मला म्हणाला, स्टॅटिस्टिक्स आणि अकाउंट्सची गाईड्स लिहितात ही लोक, मी तेवढंच वाचतो, मी माझी टेक्स्टबुक सुद्धा वाचत नाही, मी फक्त गाईड्स वाचतो आणि परीक्षा देतो. तर माझा आणि वाचनाचा संबंध एवढाच आहे. त्याच्यामुळे तर मग मैत्री कशी होणार, कारण संवादच नाही, म्हणजे कशावरती बोलणार आपण. आणि त्याच्यामुळे काय आमची मैत्री पण फारशी झालेली नव्हती. पण त्याच्यानंतर दुर्दैवाने त्या सिनेमाचं काहीच झालं नाही, त्या हिंदी चित्रपटाचं. पण सुमित कम्प्लिटली रंगभूमीपासून वेगळा झाला, दूर झाला. आणि मी मात्र इथेच कामातून काम, जसं मी तुला सांगितलं तसं काम करत राहिले. आणि नंतर मग एकदा मला प्रभाकर पणशीकरांचा फोन आला की एक नाटक आहे आणि तू आणि तुषार दळवी किंवा तू आणि सचिन खेडेकर असे असाल त्या नाटकामध्ये. तर तेव्हा ना असं, आता कसं झालंय ना की स्क्रिप्ट वाचते किंवा असं, प्रभाकर पणशीकर विचारतात आपल्याला, म्हणजे जायचं आणि काम करायचं. नाट्य संपदेचं नाटक आहे, जायचं आणि काम करायचं. तर मग मी पुण्याहून आले आणि बघितलं तर हे महाशय बसलेले, सुमित राघवन. आणि मी म्हटलं अरे तू, तो मला म्हणाला की हो चालेल ना जर मी काम केलं तर. तर मी म्हटलं अरे म्हणजे मला काही कळलंच नाही, म्हणजे मी काय रिॲक्ट करू. आणि म्हटलं अरे फार मस्त, छान झालं, तू तर परत नाटक करायला लागलायस ते. आणि मग त्या नाटकाच्या दरम्यान मात्र आमची दोघांची खूप घट्ट मैत्री झाली. पण तू तेव्हा, म्हणजे मला असं आठवतं की तू खूप, म्हणजे तू स्टार होतीस त्यावेळेला, आणि आय थिंक कामाच्या बाबतीत सुमितपेक्षा तू सिनियर होतीस ना. नाही, मराठी इंडस्ट्रीमध्ये. सुमित सुपरस्टार झाला होता ऑलरेडी, रंग उमलत्या मनाचे करून. त्याच्यानंतर माझं नाटक आलं. अच्छा. रंग उमलत्या मनाच्या वेळेला मुली त्याला रक्तानी पत्र लिहायच्या. एकदा एक मुलगी आली आणि मला म्हणाले की आज मी आईस्क्रीम खाणार आहे. तर म्हटलं आज काय स्पेशल आहे. तर ती म्हणाली नाही, मी ठरवलं होतं की जोपर्यंत सुमित राघवन मला भेटत नाही प्रत्यक्ष तोपर्यंत मी आईस्क्रीम खाणार नाही. मी गेली 3 वर्ष आईस्क्रीम खाल्लं नव्हतं. अशा पद्धतीची सुमितची क्रेज होती, म्हणजे अजूनही आहे, पण तेव्हा ती होती. आणि मला फार मौज वाटायची त्या सगळ्या गोष्टींची, कारण मला खूपच गंमत वाटायची याची. कारण माझ्यासाठी स्टार्स होते ते म्हणजे बाबा बोरकर होते, विंदा करंदीकर होते, वसंत बापट होते.
आणि ते लोक माझ्या घरी येत होते. त्याच्यामुळे मला ना हे बाकीचं काहीच ग्लॅमर मला नव्हतं, नटनट्यांचं ग्लॅमर मला कधीच नव्हतं. आणि त्याच्यामुळे मला हे फार गंमत वाटायची ह्याची की लोक असं करतात वगैरे. एकच नट आवडायचं तो म्हणजे अमिताभ बच्चन अजूनही. तर त्याच्यामुळे असं मला काही माहिती नव्हतं आणि मला त्याची मौज वाटायची खूप त्यावेळेला. आणि मग त्या मैत्रीच्या दरम्यान फक्त एकच कारण, ज्या वेळेला जी आमची दोघांची मैत्री झाली ती मैत्री म्हणजे अशी झाली की 2 को आर्टिस्ट मधलं एक हे असतं बघ की आमच्यातली केमिस्ट्री असं ज्याला आता आपण म्हणतो. पण तिथे ते असं असायचं की त्याला पटकन कळायचं की अरे बापरे या थिएटरला आपण काम करतोय का. मग तो पटकन मॅनेजरला जाऊन विचारेल की काय माहिती काय सोय आहे. मग ती सोय विचारताना तो नेहमी माझ्याबद्दल विचारेल. किंवा बसमध्ये बसताना जर असं वाटलं की जरा माझी आज तब्येत बरी नाहीये तर मग पटकन मी खाली झोपायचे तर तू आज वरती झोप, मी तिकडे बाजूला मी पुढे जाऊन झोपीन खालच्या गॅपमध्ये. अशासारखी काळजी तो आपोआप घ्यायला लागला होता. आणि तो कन्सर्न त्याला नेहमीच असतो सगळ्यांच्या बद्दल. तो एक असा असतो की बघावं पण त्यात अरेरावी आणि मॉनिटरगिरी नसते त्याची, पण सुमीचं लक्ष असतं सगळीकडे. आणि ते मला खूप त्याच्यातलं आवडत होतं की इतका कन्सर्न असतो तो प्रत्येकाच्या बाबतीमध्ये. काम करताना खूप चोख काम करणं. मग एरवी काहीतरी थोडासा काही झालेलं असेल आयुष्यात तरी सुद्धा काम त्याच्यामुळे अफेक्ट न होऊ देणं. वक्तशीरपणा किंवा स्क्रिप्ट परत परत वाचत राहणं. म्हणजे नाटक ओपन झाल्यानंतर स्क्रिप्ट हातात घेऊन फिरतोय असं नट तुला कधीच दिसणार नाही, पण सुमित ते करायचं. ते त्याच्या हातात असायचं. परत परत तो रेफर करायचा की नाही हे काहीतरी नीट होत नाहीये सध्या सीन्समध्ये, किंवा आमच्या सीन्सच्या बाबतीमध्ये बोलणं. सो ह्याच्यातून एक कळते ना की या माणसाची एक तळमळ म्हण किंवा त्याचा सच्चेपणा म्हण. तर तो फार मोहक होता त्यावेळेला. आणि ते वय पण असं होतं की लग्न करायचंच आहे तर मग आपण आपल्या मित्राशी लग्न करावं असं. आणि आमच्या घरामध्ये फारच गंमतशीर होतं की करा ना तुम्ही दोघे एकमेकांशी लग्न, किती छान वाटतं तुम्ही असं म्हणत होते. तर त्याच्यामुळे मी आणि सुमित म्हणायचो की काहीतरी थोडासा विरोध, काहीतरी जरा की इथे तरी काहीतरी संघर्ष करायला लागू दे आम्हाला, की नकोय आम्हाला ती मुलगी किंवा नकोय आम्हाला तो मुलगा, असं कुणीतरी म्हणा. असं काहीही झालं नाही. आणि सुलेखा कसं होतं की सुमित एकटाच नाही तर सुमितची अवघी फॅमिलीच इतकी गोड होती की म्हणजे हा पण विचार करायला लागतो. कारण किती नाही म्हटलं तरी माझ्याकडे बघताना ही एका IAS ऑफिसरची मुलगी आहे, तर ही कसा संसार करेल मुंबईत येऊन, आणि तसं काही सगळं मिळणार नाही. तर ही शंका थोडीशी माझ्या सासूबाईंच्या मनात नाही म्हटलं तरी आली होतीच. पण तरी सुद्धा त्या लोकांनी मला ज्या पद्धतीने स्वीकारलं, आणि लग्न झाल्यानंतर नीरज झाल्यानंतर मी काम करणं बंद केलं होतं की मला बघायचं होतं माझ्या मुलांना वाढणं. आणि माझ्या खरंच माझ्या डिमांड्सच खूप कमी होत्या आयुष्यातल्या, की मला काहीतरी आलिशान गाडी पाहिजे, मला एक 4 बेडरूमचं घर पाहिजे, असं काहीच नव्हतं माझ्या आयुष्यात. मला सुमित माझ्या बरोबर होता आणि रोज संध्याकाळी येऊन तो माझ्याशी पत्ते खेळतोय, गप्पा मारतोय, शूटिंगमध्ये काय झालं ते एवढे बारीक डिटेल्स सांगतोय, ही मैत्री आहे हेच पुष्कळ होतं. पण तरी सुद्धा त्यांनी मला सांगितलं की तू नटी म्हणून सगळ्यात जास्त आम्हाला आवडली होतीस पहिल्यांदा, आणि ते काम तुला इतकं उत्तम करता येत असताना तू किती दिवस घरी राहणार आहेस. मुलांना नेहमीच असणार आहे आई वडिलांची गरज, दोघांचीही असते, पण म्हणून कामच करायचं नाही असं करू नकोस, मला परत तुला स्टेजवरती बघायचं. हे माझ्या सासूनी म्हणणं आणि त्या पद्धतीची सपोर्ट सिस्टीम तयार करणं ही खूप मोठी गोष्ट होती. आणि ते सुमितच्या आई वडिलांनी इतकं केलं. म्हणजे मी जसं म्हटलं ना की संस्कार काय अशी आपण गुटी देऊन करत नाही, तर मला असं वाटतं कित्येक संस्कार माझ्यावरचे जे असे आहेत की ते केवळ माझ्या सासूनी माझ्यावरती केलेले आहेत, किंवा ते मी फक्त माझ्या सासऱ्यांकडून शिकलेले. म्हणजे कितीदा आता मुलं मला हसतात आणि मला म्हणतात सेम तातीसारखी बसायला लागली असतो, ते तिला ताती म्हणतात. तर मी खूप गोष्टीमध्ये माझ्या सासूला कॉपी करते. कारण मला वाटतं करिअर आणि घर ह्या दोन्ही गोष्टी सांभाळत असताना ह्या दोन्ही माणसांनी, म्हणजे मी फक्त बाईचं म्हणत नाहीये, माझे सासरे सुद्धा, की उद्या जर इडली करायची असेल तर आज घरामध्ये उडदाची डाळ आहे की नाही हे फक्त माझ्या सासूला माहिती नसायचं, माझ्या सासऱ्यांनाही माहिती असायचं. कारण संसार हा दोघांचा मिळून आहे आणि तो दोघांनी करायचा. म्हणजे मी नेहमी म्हणते की आमच्या घरामध्ये कोणीच असं म्हणत नाही की तू मला मदत कर, असं नसतं. तर काम प्रत्येकाचं आहे. म्हणजे घरात कामाची जर तुमची भांडी घासणारी जर ताई तुमची जर आली नाही
तर जरा आम्हाला मदत करा असं म्हणत नाही कोणी घरामध्ये. आज भांडी आपण घासायचेत असं म्हणतो. मग ज्याला वेळ असेल त्यांनी ते काम करायचं. नाहीतर आपलं नेहमी असं असतं ना की तुम्ही बायकोला मदत करता का. बायकोला मदत काय असते, तुम्ही काम करता का विचारा घरामध्ये. म्हणजे कुठेतरी हे आपल्या सिस्टीम मध्ये असतं की काम बायकोनीच करायचं असतं, पण तुम्ही तिला मदत करून ते काम हलकं करा. असं नसतं. घर आपल्या सगळ्यांचं असतं आणि सगळ्यांनी ते काम करायचं असतं. या सर्व गोष्टी ना माझ्या सासू सासऱ्यांनी केल्या त्यांच्या आयुष्यामध्ये. त्याच्यामुळे माझा दीर आणि माझा नवरा त्या गोष्टी शिकले, म्हणून त्या गोष्टी मी शिकले आणि म्हणून आज माझी मुलं त्या गोष्टी त्यांनी त्या आत्मसात केल्या. तर हे वातावरण खूप उत्तम मिळायला मला असं वाटतं की आय एम रिअली थँकफुल टू सुमित. त्याच्यामुळे माझी लव्ह स्टोरी ही फक्त सुमितच्या बाबतीत नसून ही पूर्ण राघवन कुटुंबाशी झालेली लव्ह स्टोरी आहे. जॉईंट फॅमिली तुमची नाही, म्हणजे माझ्या सासऱ्यांचा तो इतका गोडवा आहे तो की जेव्हा आमचं दोघांचं कोटिंग चालू होतं तेव्हा त्यांनी एकदा सुमितला बोलवलं आणि सुमितला म्हणाले की बघ, IAS ऑफिसरची मुलगी आहे, ती वेगळ्या पद्धतीत वाढलेली आहे आणि ती जेव्हा लग्न करून येणार तेव्हा तिला असं वाटणार की आता हे माझं घर आहे, मला स्वयंपाकघरात हे प्रयोग करायचे, मला हे घर असं असं लावायचंय. आणि तुझ्या आईनी आणि मी शून्यातून सगळं केलेलं आहे, कारण त्यांच्या लग्नाला खूप विरोध होता. त्यांचंही लव्ह मॅरेज होतं, माझ्या आई वडिलांचंही लव्ह मॅरेज, त्यांच्याही लग्नाला खूप विरोध होता. तर तिने सगळं शून्यातून निर्माण केलेलं असताना तिला असं वाटणार की नाही ही माझी पद्धत आहे, हे मी वसवलेलं घर आहे. आणि मग तो क्लॅश कशाला हवा. त्याच्यापेक्षा तुम्ही आधीपासून तयारी ठेवा, तुम्हाला वेगळं घर करायचं आणि ते करायला तुम्हाला जी काही आर्थिक, मानसिक, भावनिक जी काही मदत लागेल ती आम्ही करू. पण आम्हालाही यायला जायला एक घर राहील, तुम्हालाही यायला जायला एक घर राहील. आणि असं करून आपण घर दुभंगत नाही होत, तर आपण ते वाढवतोय. याच्या शाखा आहेत ह्या सगळ्या. आपण कुटुंब एकच होत. म्हणजे आमच्याकडे अजूनही लग्नाची पत्रिका जर नातेवाईकांची असेल तर ती राघवन्स म्हणून मोठ्याच एका घरामध्ये येईल, पण त्याला आम्ही तिन्ही फॅमिलीज जाऊ. पण तरी सुद्धा आम्ही सगळेजण स्वतंत्र राहतो, पण आम्ही अत्यंत इंटरडिपेंडंट आहोत. सुमितला भाऊ का? मोठा भाऊ. मोठा भाऊ. आणि त्याच्यामुळे मी सतत असं म्हणत असते की मला 2 सासरे आहेत आणि 2 सासू आहेत. कारण दादूनी नेहमीच सुमितला ही वॉज हिज थर्ड पेरेंट. अच्छा. म्हणजे माझ्या साखरपुड्याच्या वेळेला माझा एवढा मोठा दीर 6 फूट 3 इंचाचा माझ्या अशा छोट्याशा 5 फूट आईला असा मिठी मारून तो रडत होता आणि तिला सांगत होता तू अजिबात काळजी करू नकोस, मी चिनूची खूप काळजी घेते. आणि मला इतकं हसायला येत होतं. म्हटलं अरे मी तुमच्या घरात येते तर तू कशाला रडतोयस, इतकी वाईट नाहीये मी. पण इतके सगळेजण आहेत. आणि त्याची जी बायको सुजाता, ती माझी खूप जवळची मैत्रीण आहे. त्याचा मुलगा कौस्तुभ, हा पण लाडका, पुतण्या कशाला म्हणायचं असंच वाटतं. पण ही 3 मुलं कुठल्या आई वडिलांची आहेत ती कळत नाहीत, इतकी ती एकमेकांच्या बरोबर असतात. आणि सगळीच एकूण सुमितची जी सगळी फॅमिली आहे, सगळेच त्याचे मावस भाऊ वगैरे सगळेजण, त्याच्या आईकडची जी फॅमिली आहे ती खूपच क्लोज निट फॅमिली आहे. त्याच्यामुळे आणि ते सगळेच मुंबईतले असल्यामुळे ते सतत मला संस्कार करून माझ्यावरती सोडत असतात, कारण मी मुंबईच्या बाहेरून आलेली असल्यामुळे मला सगळ्यांनी मिळून शहाणं करून सोडलेलं आहे. सासू सासऱ्यांचं नाव नाही कळलं. माझ्या सासूबाईंचं नाव खरं तर खूप गोड असं नाव त्यांचं होतं लग्नाच्या आधीचं, ते आहे नभा, जे मला खूप आवडतं आणि मी तिला त्याच नावाने भरपूर वेळेला हाका मारते. तर तिचं नाव नभा आहे. आणि लग्नानंतर मात्र काय तिला त्यावेळेला वाटलं होतं की नाही आपण नाव बदलावं, किंवा माझ्या सासऱ्यांना वाटलं, त्यांनी तिचं नाव प्रेमा राघवन असं ठेवलं, प्रेमा ठेवलं. आणि माझ्या सासऱ्यांचं नाव राघवन आहे. म्हणजे आमच्याकडे ती एक गंमत असते नेहमी की खूप लोकांना असं वाटतं की माझं आडनाव राघवन आहे. तर सुमित हा तमिळ असल्यामुळे जे वडिलांचं नाव असतं ते आडनाव म्हणून लावलं जातं आणि वडिलांचं नाव आडनाव म्हणून आणि नवऱ्याचं नाव सुद्धा आडनाव म्हणून. म्हणजे माझ्या सासूबाई ज्या आहेत त्या नभा राघवन, सुमित हा सुमित राघवन, मी सुमितची बायको तर मी चिन्मयी सुमित, आणि माझी मुलं नीरज सुमित, दिया सुमित, असं आहे ते. पण ते खूप लोकांना असं वाटतं की स्पेशली आपल्या मराठी लोकांना की हे काय मॉडर्नपणा आहे हा, की नवऱ्याचं नाव लावते फक्त आडनाव नाही लावत. त्यामुळे सगळीकडे माझं नाव सौभाग्यवती चिन्मयी सुमित राघवन असं असतं. आणि मग मला त्यांना सांगायला लागतं की अहो असं नाहीये, माझी सासू तुम्हाला काठी घेऊन मारेल जर तुम्ही राघवन ठेवलं तर. असं सांगायला लागतं, पण आहे ते असं आहे. बरं, सुमित बद्दल काही मला प्रश्न विचारायचे. हो. आता इतकी वर्ष झाली तुमच्या संसाराला, तरी सुद्धा एखादी अशी गोष्ट
त्याची जी तुला अजूनही खूप आवडते आणि एक गोष्ट जी अजिबात आवडत नाही? सुमितची आवडणारी गोष्ट म्हणजे मी जसं सांगितलं तसं तो फार काय बरं अतिशय कन्सर्न्ड असतो तो, पण तो ते खूप दाखवत नाही. आणि ती मला खूप आवडते त्याची गोष्ट. दुसरी गोष्ट म्हणजे तो स्वतःवरती खूप प्रेम करतो, जे माझ्या सिस्टीममध्ये अजिबातच नाही. आणि ते त्यांनी मला खूप शिकवायचा प्रयत्न केला की सगळं ठीक आहे, पण दरवेळेलाच आपल्या आधी सर्वजण असं करून चालत नाही. आणि ते तो फार छान करतो, म्हणजे तो कुणाला दुखवत नाही त्याच्यामध्ये ते सगळं करत असताना. म्हणजे तो नार्सिसिस्ट नाही की फक्त स्वतःला बघेल, स्वतःच कौतुक करेल असं नाही, पण तो स्वतःवरती खूप प्रेम करतो. ही त्याची खूप मला आवडणारी गोष्ट. आणि न आवडणारी गोष्ट म्हणजे तो भयंकर शिस्तीचा आहे, अतिशय शिस्तीचा आहे, आणि त्याचा मला फार त्रास होतो. पण त्याचं काहीच होऊ शकत नाही. त्याच्यामुळे जसं मी सांगितलं ना, माझ्या आईने मला सांगितलं की तुम्हाला जर एखादी गोष्ट खटकत असेल तर ती बदलायचा प्रयत्न करा. तर मी त्याला बेशिस्त बनवायचा खूप प्रयत्न केला, पण तो काही बेशिस्त होत नाही. त्याच्यामुळे मी त्याची शिस्त, म्हणजे तो शिस्तशीर आहे असं म्हणून मी ते स्वीकारलेलं आहे, पण मी स्वतःला शिस्तच लावू शकत नाही. पण त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम्स होत नाहीत? हो हो, होतात तर. अगं तो त्याला म्हणजे जर व्हिडिओ कॉल केला ना मी घरातून, ते एक त्याचं खूप असतं की घरी पोचलीस की एक व्हिडिओ कॉल कर, किंवा तो तयार झाला की तो व्हिडिओ कॉल करतो. म्हणजे खूप लोकांना खूप रोमॅन्टिक वाटतं आणि ते छान आहे, पण ते आता हल्ली माझ्या फार गळ्याची यायला लागलंय की मग तो असा फोन केला ना, तुझे केस ओले आहेत, तू उशीवर डोकं ठेवलंयस, उशी ओली का दिसतीये, असं विचारतो तो माणूस. आणि अरे हो, अशी न्हावून तुला बायको फोन करते ते बघ ना, किती रोमॅन्टिक आहे, ते किती रोमॅन्टिक आहे. उशीवरती उशी ओली झालीये का, तो टॉवेल का पडलाय तिकडे, असं विचारतो तो. तो दिया लहान असताना तिने अजून ती रांगत होती, ती चालत पण नव्हती, तेव्हा हा माणूस रात्री एकदा नॅपकिनने तिचे पाय पुसत होता. तर म्हणते तू का पाय पुसतोयस तिचे? हा नाही ग, मळतात ना पाय, ती काय स्लीपर घालत नाही. म्हटलं अरे पण ती चालतही नाही सुमित. आणि हे मी सांगितल्यानंतर विनोद लवेकरनी असा सीन घातला होता. हो, त्याच्यामुळे आता काही होऊ शकत नाही. असतात काही लोक, आपण स्वीकारायचं, आपलं म्हणायचं त्यांना. बरं, ज्या काळात म्हणजे इंग्लिश मीडियममध्ये आपण मुलांना टाकूया वगैरे असं फॅड नाही म्हणता येणार, कदाचित लोकांना गरजच वाटत असेल ती, पण त्या काळात तू मराठी मीडियमच्या शाळेत त्यांना घातलंस, हे का? आणि त्याबद्दल सुद्धा अनेक लोकांनी चांगले वाईट असे त्यांचे ओपिनियन्स दिले असतील. हो, अगं काय झालं, जे तुम्हाला मिळालं तेच तुम्ही तुमच्या मुलांना देऊ इच्छिता नेहमी, असं मला वाटतं. तुम्हाला जे उत्तम मिळालं ते तुम्हाला नेहमी तुमच्या मुलांना द्यायचं असतं. आणि मला असं वाटतं की मी IAS ऑफिसरची एका मुलगी आहे, तर माझ्या वेळेला सुद्धा हाच प्रश्न असायचा. म्हणजे आम्ही जेव्हा शाळेत गेलो तेव्हा सुद्धा, कारण कुठल्याच ऑफिसरची मुलं मराठी शाळांमध्ये जायची नाहीत. सगळ्या मुलांची, सगळ्या अधिकाऱ्यांची मुलं सुद्धा शक्यतो इंग्रजी माध्यमात शिकायची. पण त्यावेळेला कसं होतं, इंग्रजी माध्यमाच्या शाळा ह्या सगळ्या कॉन्व्हेंट्स होत्या. त्याच्यामुळे मग ज्यांना असं वाटायचं की नाही आम्हाला आमचे संस्कार पाहिजेत, ते लोक तिथे न जाता मराठी शाळांमध्ये घालायचे. त्यावेळेला ना कॉन्व्हेंट की मराठी शाळा एवढाच प्रश्न होता. आता इंग्रजी माध्यमाच्या पण कॉन्व्हेंट नसलेल्या शाळा सुद्धा निर्माण झाल्यानंतर सगळ्याच आहेत जवळजवळ आता. आता दुर्दैवाने ज्यांच्या मराठी शाळा फार सुंदर होत्या, त्या सर्व संस्था काळाची गरज आणि पालकांचा रेटा असं म्हणत इंग्रजी शाळा काढतात, आणि त्याच्यामुळे मराठीतला ओघ खूप कमी होतो. हेही मी आत्ता बघते कार्यकर्ती म्हणून. तर हे सुद्धा झालं. पण मला स्वतःला असं वाटत होतं की मुलांच्या बाबतीतले जे निर्णय आहेत ते घेताना जर आपल्याला एक शास्त्रीय मदत मिळू शकते, जी माझ्या आईकडून मिळणारी होती, तर ती का घेऊ नये. आणि तिच्याशी बोलल्यानंतर, चर्चा केल्यानंतर जगभरामध्ये, म्हणजे सुलेखा आपला भारत हा एकमेव देश असा असेल की जिथे इंग्रजी शाळा इतक्या आहेत. कुठल्याही बाहेरच्या देशांमध्ये, म्हणजे अगदी युरोपमध्ये सुद्धा जर तुम्ही गेलात तर तिकडे सतत भाषा ही इंग्रजी नाही वापरली जात. तू जर ऑस्ट्रियाला गेलात, तुम्ही फ्रान्सला गेलात, तुम्हाला जर फ्रेंच येत नसेल तर तुमचं अडतं. फक्त भारत हा देश असा आहे, तुम्हाला एकही भारतीय भाषा जरी आली नाही तरी तुमचं काही अडत नाही, कारण इथे सगळंच इंग्लिशमध्ये चाललेलं असतं. तर त्याच्यामुळे मातृभाषेत जी मुलं शिकतात त्यांचा बौद्धिक विकास हा
नक्कीच वेगळ्या पद्धतीचा असतो. हे जगभरातल्या सर्व शिक्षण तज्ज्ञांनी, सर्व मानसशास्त्रज्ञांनी त्यांच्या संशोधनाअंती काढलेला हा निष्कर्ष. आणि त्याच्यामुळे मला असं वाटत होतं की माझ्या मुलांचं शिक्षण जे असेल ते त्यांना कधी जाचक वाटता कामा नये. ते सहज शिक्षण असलं पाहिजे आणि ते आनंददायी शिक्षण असलं पाहिजे. त्याच्यामुळे ते घरात ज्या भाषेत बोलतात, जो मोकळेपणा, जो स्वच्छंद घरात त्यांना जोपासता येतो, तोच त्यांना शाळेतही जोपासता यायला पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटलं होतं की नीरजला मी मराठी शाळेमध्ये घालावं. त्याच्यात माझ्या नातेवाईकांकडूनच खूप विरोध झाला. तुम्हाला परवडणार नाहीये का, अशाही काही गोष्टी विचारल्या गेल्या. मोलकरणींच्या मुलांबरोबर तुमची मुलं शिकतील आणि मग ते मोलकरणींची मुलं ज्या भाषेत बोलतात आणि ज्या शिव्या देतात त्या शिव्या तुमची मुलं द्यायला लागतील, असं जेव्हा मला सांगितलं तेव्हा मी म्हटलं कदाचित माझ्या मुलांची भाषा माझ्या मोलकरणींची मुलं बोलायला लागतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला हा काही प्रॉब्लेमच वाटत नाही, कारण शिवी हा भाषेचा एक अलंकार आहे एका वेगळ्या पद्धतीचा. आणि दुसरी गोष्ट सुलेखा, मी माझ्याच एका नातेवाईकाच्या मुलीकडून एकदा 5वीतल्या मुलीकडून आय हॅव नॉट कम्प्लिटेड माय होमवर्क, आय एम स्क्रूड अप बिग टाइम, हे 5वीतल्या मुलीच्या तोंडून मी ऐकलेलं आहे. पण हे तुम्हाला शिवी वाटत नाही, हे तुम्हाला अश्लील किंवा अनऍक्सेप्टेबल असं बोलणं वाटत नाही. पण तेच जर 5वीतला मुलगा चायला म्हणाला तर तुम्हाला वाटतं शी काय ही भाषा. त्याच्यामुळे हे आपलेच खूप डबल स्टँडर्ड्स आहेत आयुष्यामध्ये. मला ती भीती वाटली नाही. त्याच्यामुळे नीरज दिया छान मराठी शाळेमध्ये शिकले. आणि नीरज आता पियानिस्ट आहे. आणि तो म्हणजे मी काय हे आता हे मला पटवून द्यायला लागणार आहे म्हणून मी सांगते की तो इंग्लिशमध्ये गाणी लिहितो. आणि मी त्याला विचारलं एकदा की नीरज, तू इतकं सुंदर इंग्लिश लिहितोस पण तुझं शिक्षण मराठी माध्यमात झालेलं आहे, तर काय वाटतं तुला ह्याच्याबद्दल? तर तो मला की आम्हा मी काय विचार करतोय ना ते मला खूप छान कळतं, मला माझ्या भावभावना खूप चांगल्या कळतात आणि त्याच्यानंतर मला त्या फक्त ट्रान्सलेट करायच्या असतात. आणि आता तर असं होतं की मी जेव्हा इंग्लिश गाणं लिहायला लागतो तेव्हा ऑटोमॅटिकली माझी विचारांची भाषा ही इंग्लिश होते. पण आधी विचार करायचा असतो, प्रश्न पडतात, त्या प्रश्नांची उत्तरं शोधायची असतात. हे तुम्ही जेव्हा मातृभाषेत शिकता तेव्हा तुम्ही खूप सहज करायला लागता. दरवेळेला हे असं सांगितलं जातं की मोठेपणी जेव्हा ते कॉलेजमध्ये मुलं जातील आणि शिक्षण इंग्रजी माध्यमातलं असेल त्यावेळेला त्या मुलांच्या मनावरती खूप ताण येईल आणि ते डिप्रेशनमध्ये जातील. हा एक बागुलबुवा नेहमी दाखवला जातो. इंग्रजी शिकणं आणि इंग्रजी माध्यमात शिकणं ह्या सर्वस्वी भिन्न गोष्टी आहेत. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा 2.5 वर्षाचं मूल, आता तर 2 वर्षाची मुलं शाळेमध्ये जायला लागली आणि तिकडे गेल्यानंतर सगळेजण त्यांचे टीचर्स पण मेक बिग आ, हे कुठली भाषा आहे? हे इंग्लिश आहे का? नाही. पण तुला माहितीये की घरात मोठा कर आ जरा, असं केल्यानंतर काय करायचं त्या मुलाला माहिती असतं. मेक म्हणजे कर, बिग म्हणजे मोठा, आणि आ एवढंच ओळखीचं. त्याच्यामुळे ते सुद्धा, त्या बायका पण तशाच बोलतात त्यांच्याशी टीचर्स, ही मुलं पण तशाच पद्धतीचं काहीतरी करायला लागतात. आत्ता इंग्लिश शाळांमध्ये जाणारी मुलं पहिल्या तर 2-3 वर्षांमध्ये इतकं हिंदी मिश्रित इंग्रजी बोलत असतात, त्याच्यानंतर मग तो पायंडाच पडतो. परवा दिवशी बालचंद्र नेमाड्यांशी बोलताना ते मला म्हणाले की इंग्लिश लिटरेचर शिकायला इंग्लिश माध्यमात पूर्णपणे शिकलेली फार कमी मुलं येतात, कारण त्यांना भाषेची गोडीच नाही निर्माण होत, साहित्याची गोडी नाही निर्माण होत इंग्रजी माध्यमात जाऊन. मग काय होणार आहे? फक्त तुमची मुलं कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये जाऊन तिकडे नोकऱ्या मिळवणार आहेत. तर हे आपण किती कमी अपेक्षा ठेवतो तुमच्या मुलांकडून. का बरं तो शास्त्रीय संगीत गाणारा कुणीतरी होणार नाहीये, कवी चित्रकार होणार नाहीये, आणि त्याच्यासाठी त्याला इंग्रजी माध्यमात शिकायची गरज नाहीये. आणि 2.5 वर्षाच्या मुलाच्या मनावरती काय ताण येतोय ते मूल घरी येऊन तुम्हाला सांगणार नसतं, म्हणून तुम्ही असं समजता अत्यंत शहाजोगपणे की तो ताण त्या मुलावरती येतच नाही. पण जेव्हा तो 17 वर्षाचा होऊन कॉलेजमध्ये जाणार आहे तेव्हा त्याची शारीरिक, बौद्धिक, मानसिक, भावनिक ही सगळी जडणघडण झालेली आहे. त्याला नवीन नवीन कृत्या माहिती आहेत, युक्ती माहिती आहेत, प्रयोक्ती माहिती आहेत की कशी भाषा शिकायची. जर आपल्याला एखादा प्रश्न आला तर तो कसा सोडवायचा याचं त्याचं ट्रेनिंग झालेलं आहे या 10 वर्षांमध्ये. तो ताण नीट हँडल करू शकेल तेव्हा. पण 2.5व्या वर्षी तो करत नाही. कित्येक मुलांची प्रश्न
विचारण्याची उमेदच खच्ची होते या दिवसांमध्ये. आणि कित्येक मुलं बोलतच नाहीत. पण हे आपण ओळखत नाही, कारण आपल्याला असं वाटतं एकदा इंग्लिश शाळेमध्ये मूल गेलं की सगळं झालं, आता काही बघायची गरज नाही. आज जेव्हा माझ्या मोलकर्णींची मुलं सुद्धा इंग्लिश माध्यमाच्या शाळांमध्ये जातात, कारण पब्लिक स्कूल्स झालेली आहेत सगळ्या महानगरपालिकांची इंग्रजी, आणि त्यांना असं वाटतं आता आपल्याला इंग्रजी फुकट शिक्षण मिळतंय. पण ते फुकट शिकण्यासाठी जेव्हा त्यांना 2,000-2,000 रुपयांच्या ट्युशन्स प्रत्येक विषयाच्या लावायला लागतात, तेव्हा ते शिक्षण त्यांना कितीला पडतं हा हिशोब कुणी बघत नाही, तो बघायची कुणामध्ये आस्था नाही. आणि आपला वर्ग जे करतो ते असं खाली असं झिरपत जातं. जसं संस्कृतीच्या बाबतीत पण इतके दिवस आपल्याकडे कधीच मराठी लग्नांमध्ये संगीत आणि मेहंदी हा प्रकार नसायचा, पण तो आता हिंदी चित्रपटांनी इतका तो आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनवलेला आहे की ते आता आपण आत्मसात करून आता आपल्या सगळ्या लग्नांमध्ये नसल्यावरती आपल्याला अरे मेहंदी नाहीये, संगीत नाही, मग त्या लग्नाला काय अर्थ आहे असं आपल्याला वाटतं. त्यामुळे ते जे आपण करणार ते हळूहळू खालपर्यंत झिरपत जातं. तसंच मराठी शाळांच्या बद्दल आहे. पण कोविड नावाच्या एका गोष्टींनी एक गोष्ट थोडीशी जी काय बरी जर केली असेल ती अशी आहे की इंग्रजी माध्यमाच्या भरपूर शाळांनी त्यांच्या मोठ्या मोठ्या फिया न भरल्यामुळे बऱ्याच पालकांना अटकावच केला. बिल्डिंगमध्ये येण्यापासून सुद्धा बाउन्सर्स बोलवून आणि पोलीस फोर्स बोलवून त्यांना येऊ दिलं नाही. ह्या वेळेला जरा काही लोकांचे डोळे उघडले आणि निदान कमी खर्चाचं हे शिक्षण आहे आणि तरीही दर्जेदार आहे म्हणून बरेच पालक पुन्हा मराठी शाळांकडे वळले. आणि आत्ता जी नवीन मुलं पालक होत आहेत, नवपालक जे आहेत, त्यांच्याकडून खरंच मला खूप आशा आहे की ते जरा शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करतील. आणि मराठी शाळांमध्ये मुलांना शिकवणं म्हणजे इंग्रजीला विरोध असा अजिबात नाहीये. इंग्रजी ही भाषा म्हणून आलीच पाहिजे, ती आवश्यक आहे, पण म्हणून माध्यम इंग्रजी असलं पाहिजे ह्याची गरज नाही. कारण भाषा हे संस्कृतीचं वाहन आहे. जर तुम्ही तीच नाकारायला लागलात, म्हणजे आता कित्येक नटनट्या, तुलाही हा अनुभव येत असेल की मराठीत काम करायला येतात पण देवनागरीही वाचता येत नाही. जर शेवटच्या शब्दावरती जर अनुस्वार असेल तर तो कसा उच्चारायचा असतो ते कळत नाही. तर अशा गोष्टी आहेत. तर हे आपणच जर जपायचं जर असेल तर मराठी शाळा पूर्णतया बंद होऊन चालणार नाही. त्याच्यासाठी मी मराठी शाळांची सदिच्छा दूत म्हणून काम करते. दिया सुद्धा सिनेमॅटोग्राफर आहे आणि तिच्या तर सगळ्या पूर्ण तिच्या विश्वात तर जी काही भाषा आहे ती भाषा कमी आणि टेक्नॉलॉजी जास्त आहे आणि ती इंग्रजीमध्येच आहे. पण तीही कुठे बावचळली नाही, तिचंही कुठे अडलं नाही. त्याच्यामुळे मी छाती ठोकपणे सांगू शकते की दिस इज अ ट्राईड अँड टेस्टेड असा फॉर्म्युला आहे हा, की मराठी माध्यमात शिकून मुलांनी चांगली करिअर्स ते करत आहेत. कमाल कमाल. चिन्मयी, थँक्यू सो मच. आणि का ते सांगते, कारण तुला फोन केला आणि पहिल्या फटक्यात तू हो म्हणालीस. तुझा आय थिंक काहीतरी डोळ्याचा प्रॉब्लेम. हो, त्यावेळेला माझ्या डोळ्याची सर्जरी व्हायची होती. अच्छा. आणि मी हो अशासाठी म्हटलं होतं कारण जोपर्यंत सुलेखाच्या शोवरती येऊन माझी मुलाखत होत नाही तोपर्यंत मला लोक अभिनेत्री म्हणतील का, मी काहीतरी थोडंसं बरं काहीतरी केलंय हा शिक्का माझ्यावरती लागेल का, ह्याची मला भयंकर अशी इन्सिक्युरिटी निर्माण झाली होती माझ्या मनात. जेव्हा तू विचारल्याबरोबर मी हो म्हणाले. ते नालायकपणा आहे, किती मनापासून म्हणते मी, कौतुक करते अगं. मला कौतुक घेता येत नाही. सो मग आता काय त्यात तो तुझा प्रॉब्लेम. एनिवे, थँक्यू सो मच. खूप छान गप्पा झाल्या. मला पण खूप मजा आली. मला तू पहिल्यापासूनच खूप आवडतेस आणि आपण म्हणतो ना की आय वॉज ऑलवेज इन ऑ ऑफ यू. म्हणजे मगाचा आ नाही, ऑ. नाही, पण खूप छान वाटलं, खूप बरं वाटलं. मला पण खूप मजा आली. कारण मला वाटतं आता ना अशा भेटीगाठी आणि अशा गप्पा गोष्टी होतच नाहीत. सगळेजण सतत आपण कुठे ना कुठेतरी इकडून तिकडे पळण्यामध्ये असतो. त्याच्यामुळे असा निवांतपणा मिळणं आणि अशा गप्पा होणं हे ऊर्जा देणार असतं. थँक्यू. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा. बरोबर.